माझ्या गाडीला ब्रेकच नाही, हे गाणं तुमचं भरपूर गाजलं होतं. आता काय दुसरं कोणतं गाणं करायचा विचार आहे का? बघू अजून तर काय नाही, पण आलं का सांगतो मी तुम्हाला. काय मराठीमध्ये चित्रपटाची काय ऑफर वगैरे काय आली होती का तुम्हाला याच्यावर? ऑफर मी कोणाची मीच काढतोय ना, ऑफर काय कोणाची घेतो. मला वाटलं आम्ही काढू, त्यात काय नवीन. हिरो तुम्ही असणार त्या हिरो. दुसऱ्याला घेतच नाही मी. आपण करायचं काय करायचं म्हणलं तर आपण ठरवू ना, त्यात नवीन काय आहे. किती काढली अशी गाणी? नाही गाणी काय, आता आमची शूटिंग झालेली 2, 3, 4, 5 गाणी आहेत. बरं. पण पिक्चर तर आम्हीच लिहिला, आम्हीच निर्माते, आम्हीच डायरेक्टर, आम्हीच त्यातले हिरो. करायचं म्हणलं काही करता त्याला काय एवढं. तर मग डिपेंड नाही आम्ही कोणावर. पिक्चर पाहायचा ना ते आधीपासून? पाहायचा नाद नाही. बरं. फार कमी. आज का गुंडाराज पिक्चर बघायला गेलतो आम्ही. नागनाथ अण्णाचं आमच्याकडे पाणी परिषद असायची आणि ट्रकात बसून ते बरं. ट्रक यायचे सगळे अण्णांची गावागावात. हम्म. आटपाडीला पाणी परिषद 26 तारखेला. आम्ही पण शाळेतनं चड्डीवर गेलो होतो, ते पोरांच्या मागं लागून. ते फुकटच ना आता काय ह्याच्यात. तर ते आटपाडीच्या स्टँडच्या तिथे एक थिएटर होतं, सिद्धनाथ थिएटर. थिएटर तर आम्ही कधी आयुष्यात बघितलंच नाही. आम्ही ते पडदे गावात आल्यावर लग्नात वगैरे लावायचे टुरिंग किंवा टॉकीज आपली ती. नाही ते टॉकीज नाही, नुसता पडदा. स्क्रीनवर त्या रील. तो बी 8ला पिक्चर म्हणलं, तो 12ला यायचा, परत ते खारखार व्हायचं. तर ते पिक्चर बघायला पहिल्यांदा गेलो मी टाकीमध्ये. आम्ही टाकीमध्ये आम्ही उशिरा गेलतो पिक्चर बघायला. आज का गुंडाराज चालू होता. आज एकदम अंधार गुडूक पिक्चर चालू आहे म्हटल्यावर आम्हाला काय माहिती तुझं, त्याला डायरेक्ट स्टेप होत्या. पहिल्यांदा गेल्या कोलांडी उडी खाल्ली. अरे काय कळलं काय झालंय. तर ते डायरेक्टच त्याला पायऱ्या होत्या, म्हणजे बाल्कनी जशी आपली असते थिएटरला डायरेक्ट सुरुवातच तशी होती. ती अशी सुरुवात आमची. त्यामुळे पिक्चर मी जास्त बघत नाही. बरं. आता धुरंधर एक मागं जाऊन आम्ही बघितला होता आणि तो एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला पिक्चर काय आहे? धर्मवीर. 1, 2 दोन्ही पाहिले? एक पाहिलं? एक बघितला पहिला. एकनाथ कुठं आहे तो पिक्चर बघितला. तर पिक्चरचा आम्हाला नाद नाही, पण गाणी वगैरे आम्ही ऐकतो गाडीत. बरं. दादा कोंडकेची गाणी जास्त ऐकतो. आणि आमची इच्छा आहे की मी सीएम साहेबांना विनंती करणार आहे, दादा कोंडकेचं एक भव्य स्मारक त्यांच्या गावात झालं पाहिजे. बरं. एवढा मोठा कलाकार, म्हणजे मराठीत म्हणजे फार मोठ्या उंचीचा कलाकार आहे. आणि इथंच बाजूलाच त्यांचं गाव आहे. आपल्या भोर तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. आणि मग आम्ही त्यांची गाणी खूप ऐकतो गाडीत. दादा कोंडकेंची सगळ्यांची ऐकतो, पण त्यात त्यांना जास्त प्राधान्य आहे. धुरंधर पाहिल्यावर कसं वाटलं? तो काय पिक्चर म्हणजे प्रत्येकानेच बघायला पाहिजे. कुठे ते पुढं म्हणजे धाडस होत नाही. मुंबईत पाहिला का तिकडे? सांगली? मुंबईत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.